मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे। आज आपण ऊस या पिकाबद्दल चर्चा करणार होतो। तसा ऊस पिकाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्रामध्ये बराचसा गोंधळ सुरू आहे। गोंधळ ह्यासाठी की आता मग 100 काढायचं का 150 काढायचं का 400 काढायचं। या तंत्रज्ञान आलंय, कृषी विज्ञान केंद्र बारामतीपासून 150-200चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि शेतकरी मंडळी आता 100च्या आसपास सहजासहजी यायला लागलेत। मग अशा ह्या पिकाचे काही बारकावे आपण एखाद्या शेतकऱ्याकडून चांगल्या समजून घ्यावेत, एवढ्या एकासाठी आज आपण आवर्जून पारगाव तालुका दौंड इथं आलेलो आहे। तर संतोष दादा, तुमची ओळख करून द्या। नमस्कार मित्रांनो, मी संतोष ज्ञानदेव बोत्रे, मुक्काम पोस्ट पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। दादा, संतोष दादा, आपलं आता इथं आपण जिथं बसलोय हे ऊसाचं क्षेत्र किती आहे? आता इथं साधारणतः एक 6 ते 7 एकर इथं आहे आणि 2-3 एकर दुसऱ्या ठिकाणी, जवळपास 10 एकर ऊसाचं क्षेत्र आहे। तुमच्याकडे तर तसा आता पारंपरिक बागायत पट्टा आहे आणि मग हे ऊस कधीपासून आहे तुमच्याकडे? आता मी 93 पासून शेती करतो स्वतः। मग 93 पासून ऊस शेतीत थोडी वाढवत आज 10 एकर ऊस आहे। बाकी काय काय पीक आहे तुम्ही? बाकी मग ऊस आहे, गहू करतो म्हणजे केलाय, कांदे आहेत, आता 5.5-6 एकर कांदे आहेत। बर। आणि कांद्याचं बीज उत्पादनासाठी गोटला दरवर्षी करत असतो, थोडं वाढवतोय। आता यंदा 30 गुंठे प्लॉट वरती गोट कांद्याचं नियोजन केलंय। चांगलं। मग आता ही ऊस जी 10 एकर घेत आहे, आता आपण हिथं जी बसलोय त्याचा आपण थोडा हिशोब लावू। चालेल। आता ही जमीन कशी आहे थोडी सांगा शेतकऱ्यांना। आता ही जमीन एकदम निचऱ्याची, उंच माळ रान तयार करून जमीन ही म्हणजे दगड वगैरे काढून, पहिलं माळ होता पूर्ण माळ खाली आणला, दगड बिगड वेचून 2005 नंतर 2005 ला। बरोबर। मग आता ही जी ऊस आहे, आपण ही कधीची लागवड आहे किंवा दरवर्षी तुम्ही कोणत्या लागवडीचा ऊस करता? आता दरवर्षी आम्ही साधारणतः 1/7 हे आडसालीच ऊस करतो। आडसाली ऊस करता? आडसाली ऊस करतो। याच्यामध्ये ड्रिप असल्यामुळं इथं फ्लावरचं आंतरपीक घेतो। फ्लावरचं आंतरपीक घेतो, साधारणतः एक 8000 कलम याच्यामध्ये लावतो एकराच्या हिशोबाने। सरीच्या ह्याच्यावर दोन्हीच्या ह्याच्यामध्ये 5 फुटी बेड आहे आणि 5.5 वरती लागण आहे। बरोबर। आणि मग त्याच्यावरती ती फ्लावर पीक घेतो आम्ही त्याच्यामध्ये। मग आता मला सांगा, आपण ज्यावेळेस ऊस लागा तर तुम्ही 7 जुलैची तारीख असते ना? 1/7 सॉरी, तुम्ही 1/7 ला ज्यावेळेस तुम्ही रान तयार करता त्यावेळेस काय मशागत करता? त्याच्या आधी कांद्याचं पीक घेतलेलं असतं, फेरफाटणी। मग 2 वेळा नांगरट करतो, काकर मारतो, पट्टा काढतो आणि लागण करतो। त्याच्या आधी 2-3 महिने चांगलं तळतंय। एप्रिल मध्येच आमच्या नांगरट होऊन जाते, नांगरट होता पहिल्या हप्त्याला। आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एप्रिल, मे, जून 3 महिने रान मोकळच असतं। त्यात काय हिरवळीचं खत वगैरे घेता? कारण शेणखत मिळत नाही आता सध्या। आता हिरवळीचं खत साधारणतः दरवर्षी 1-2 एकरावरती घेतो, पण जे रान डिसेंबरला रिकामं होतंय त्याच्यात मला काहीच करता नाही येत, त्यात मी हिरवळीचं खत घेतो। बर। आणि उरलेले पाण्याची सोय तुमच्याकडे चांगली आहे, मग हिरवळीचं खत समजा तुम्ही एप्रिल मध्ये थोडं दाट टाकलं तर ही नांगरट करून, पण त्यावेळेस अजिबात म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की लाईटच्या अभावी पहिला आता 10 एकर ऊस असतो, मग ह्याला जर जपलं तर हे दाटण ऊस ज्यादा देईल। दुसरं पण असं आहे, त्याच्यात इतक्या उन्हाळ्यामध्ये बी पण उगवणार नाही आणि मग रानाला विश्रांती पण कधी द्यायची। मग त्याच्यापेक्षा आणखीन एक पर्याय जर असा केला, आपण आडसाली लागायच्या ऐवजी पूर्व हंगामी केलं, जून मध्ये जर आपण जुलैमध्ये जर लावलं तर, कारण काय हे बघा, शेणखत मिळत नाही आणि ऊसाला परवडत नाही, कोंबडी खतही महाग आहे। बरोबर। मग जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार कसा? त्याला आपण जमिनीला, त्या सूक्ष्मजीवाला खायला काहीतरी द्यावं लागेल, ते कुठून द्यायचं ही माझ्या डोक्यात आहे। आता काय झालंय, जे शेतकरी काळजीपूर्वक शेती करतात, म्हणजे मी गेली 30 वर्ष झालं शेती करतो, माझ्याकडं माती परीक्षांचे रिपोर्ट पण आहेत, माझ्या जमिनीची सुपीकता वाढत चालली आहे हे मी ठामपणे सांगतोय। किती आहे सेंद्रिय कर्ब आता? म्हणजे आता शेवटच्या काही म्हणजे हे जी 20 एकर शेती ही ठिकठिकाणी, मग कुठं एक दाखवतंय माती परीक्षण, चांगला आहे ना? मग एक आहे म्हणजे चांगला आहे, 75 आहे, कुठं 50 आहे, नाही चांगला आहे, पण एक म्हणजे चांगला आहे। बरं ठीक आहे, आता हिरवळीचे खत, कारण काय होतंय, आपण ज्यावेळेस 100-150चा विचार करतो, बरोबर आहे, त्यावेळेस तुम्हाला 15-20 टन शेणखत पाहिजे, 2-4 टन मळी पाहिजे, नाहीतर मग काही करून
आपल्याला जोपर्यंत तुम्ही 100-150च्या वरचं टार्गेट ठेवलं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या मातीमध्ये 25, 30, 35 विद्यापीठ तर म्हणते 35-40 टन शेणखत द्या किंवा सेंद्रिय खत द्या, बरोबर. तर तुम्ही 150-200 वर जाऊ शकता. नुसत्या रासायनिकवर जात नाही, म्हणून हा एवढा त्याचा वेळ घेतला. मग आता पुन्हा सरी किती अंतरावर सोडता? 5 फूट पट्टा असतो. बरं, आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट. 1.5 फूट. आता मग रोप लावता का कांडी लावता? कांडी लागण करतो. कितीची? 2 कांडी, 2 डोळा? एक डोळा. 1 डोळा. आणि त्या दोन्हीमध्ये अंतर किती? 1.5 फूट. 1.5 फूट. हा. आणि मग तुटाळी वगैरे झाली तर मग त्याच्यासाठी सुपर केअर नर्सरी सारखं आपलं 200-400 रोपं मी रानात स्वतः तयार करतो. आणि सुरुवात म्हणजे लगेचच लक्षात आल्यावरती 21-22 दिवसाचंच रोप तिथं लगेच प्लांटेशन. तुमच्याकडचे खूप लोक तर रोपं लावतात, मग तुम्ही कांडी का लावता? आता माझं वैयक्तिक मत असं आहे, खर्च कमी होतो. बरोबर. आज ज्या वेळेला 10 एकर ऊस करायचा आहे, त्यावेळेला जर रोपं लावायचं 3 रुपयाचं रोप आणायचं, 1.5 लाखाच्या पुढे तर रोपालाच पैसे जातील. बरोबर. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला, खर्च कमी करायचा. तुम्ही उत्पादन 150 का 200 घेताय आणि तुम्ही उत्पादन खर्च एवढा जर वाढवून करत असाल तर त्या 150-200 टनासाठी तुम्ही स्वतःसाठी काय राहतंय का शिल्लक, हा विचार करणं आवश्यक आहे. मी म्हणतो थोडं उत्पादन कमी जरी आले चालेल, परंतु माझे जमिनीचं, पाण्याचं, मातीचं नुकसान, पर्यावरणाचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि मला माझा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, हा माझा कायमस्वरूपी बरोबर आहे. बरं असतो. मग आता वाण कुठला निवडता तुम्ही? मी 86-032च. 86-032 सगळा ऊस 86-0. आता जे 15-012 आले आणि 13-007 आले, त्या वाणाचा काय अनुभव? अनुभव पण नाहीये. आणि मुळात असं झालंय की कायम एक शाश्वत काम करायची सवय लागली. तरी सुद्धा काय असतंय, आता हा वाण सुद्धा खूप दिवस झाले. हा येऊन झालं. त्या दोन्ही वाण VSI ला बघा, बारामतीला जाऊन बघा, ते 2 वाण कसे येतात. काय असतंय, आपण बदल पण झाला पाहिजे. चालेल ना, बरोबर आहे. आता 265 घेत नाहीत लोक का? ते पहिल्या सुरुवातीला फार धावपळ गेली. आता 86 टिकून आहे, पण 86 पेक्षा सुद्धा पुढं 2 वाण काढलेले आहेत. जो 13-007 आहे आणि जो पुढचा आहे त्याचा जर विचार केला, 13-007 सुरू हंगामासाठी, म्हणजे तुम्ही तर लावत नाही, पण तुम्हाला जर आरसाली लावायचा तर 15-012 वाण फार चांगला आहे. चालेल ना. मग तुम्ही म्हणता 15-012 एकदा बघून घ्या. थोडं बहुत बी कुठं मिळालं, बेनं मिळालं तर आणा. आणि थोडं बदललं पाहिजे, काळासोबत चाललं पाहिजे, त्याच्यासाठीच हा सगळं. मग रोपंसुद्धा ते लावत नाही. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, खर्च किती वाढवायचा. मित्रांनो, जर तुमच्याकडे स्वतः घरचं बियाणं असेल तर अजिबात रोपं विकत घेऊ नका. मी तर ठामपणे म्हणेल, जेवढं बाजारात तुम्हाला विकत घेण्यासाठी कमीत कमी कसं जाता येईल, विकण्यासाठी जास्तीत जास्त वेळा जावा, विकत घेण्यासाठी कमीत कमी वेळा जावा, हा माझा नेहमीचा सल्ला असतो. बरं, मग आता आपण लागल्यानंतर त्यावेळेस बेसल डोस काय काय भरता? आता बेसल डोसला सुपरच्या 5 बॅग टाकतो. इकरी छान. आणि त्याच्यामध्ये एक गोळी टाकता, पावडर? गुळी टाकतो. पावडर टाकून बघा एकदा. चालेल. हां, पुढं त्याच्यामध्ये ते गुळीचा युरिया घेतो. मोठा युरिया आहे ना, ती 1 बॅग घेतो. आणि ते म्हणजे आता कसं होतं, लोक 1840, 1435 करतात, परंतु खर्चात वाढ होती. 250 किलो ज्या वेळेला आपल्याला मिळतंय त्यावेळेला फॉस्फरसचं प्रमाण त्याच्यात 16% तर आहे. बरोबर. ते ज्यादा मिळतंय. सुरुवातीच्या काळात त्याचीच गरज आहे. त्याच्यापेक्षा असं केलं तर तुमच्या ह्याला म्हणतोय बरं का मी, तुम्हाला 1 युरियाची बॅग टाकायची, ओके, बरोबर. 5 सिंगल सुपर फॉस्फेट टाकता, अत्यंत चांगलं आहे. कारण तुमच्याकडे चुनखड अजिबात नाही, त्यामुळे चुनखड ज्या जमिनीत नाही तिथं आम्ही म्हणतो आवर्जून त्यातला गंध, कॅल्शियम आणि मग फॉस्फरस तर मिळतो. बरोबर. आणि मग एखादी पोटॅश टाकायची. काय सुरुवातीलाच. बेसलला तुम्हाला NPK दोन्ही गेलं पाहिजे. मी तर त्याच्या पुढं जाऊन म्हणतो, जिथं 10 किलो तरी एकरी सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 1 जे आहे, ह्याच्यात एक असं पण मित्रांनो शास्त्र आहे की ज्यावेळेस तुमची ऊसाची कांडी डोबली जाते किंवा रोप लावलं जातं, त्यावेळेस त्याची मुळी फुटती किंवा मुळी निघते आणि जमिनीत अंदाज घेते मालक कसा आहे. मालक खात्यापित्या घरचा आहे का दुष्काळी आहे. त्या जर वेळेस आपल्याला संपूर्ण NPK सगळं जर असेल तर मग ती ठरवते. त्याच वेळेस ते जीन मॉडिफाय करते, RNA डेव्हलप होतो आणि तो ठरवतो की मला 100 वर जायचं का 150 वर जायचं. बरोबर आहे. तर हा एक मुद्दा मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचा होता. आणि मग पुन्हा काय खतं देता? नंतर मग साधारणतः 21 दिवसांनी युरिया देतो. बरोबर. 3ऱ्या पाण्याला युरियाच्या 2 बॅग देतो. आणि त्याच्या येणाऱ्या वापशावर आपण जे अवजार बनवलंय त्या अवजाराच्या साहाय्याने रेग मारून घेतो. आणि मग त्या रेगमध्ये 1840. ते किती दिवसांनी?
साधारणतः 40 दिवसांनी पडतं. 40 दिवस 40 दिवसांनी पडतं. 35-40 दिवस. थोडस इकडे तिकडे व्हेरिएशन ठीक आहे ठीक आहे ठीक. पण माती आड करून द्या. माती आड माझा करून नेहमी सल्ला असतो, तुम्ही कुठलं खत देता, किती देता, त्यापेक्षा ती माती आड होत असेल तर खत द्या, नाहीतर देऊ नका. साधारणतः आणि युरिया देताना तुम्ही जेवढे त्याचे टप्पे कराल, एक बॅग एका वेळेस देण्यापेक्षा एक बॅग 3 वेळा द्या, 4 वेळा द्या. बरोबर. आता त्याच्यानंतर मग मशागत काय करता? छोटी बांधणी, मोठी बांधणी? साधारणतः आहे ना एक 90 दिवसाच्या आसपास छोटी बांधणी करतो. 40 दिवसाच्या आसपास हा माती लावून घेता थोडी, रेग मारून म्हणजे लोक बुजवटा करतात. हा. आणि मी बुजवट्याच्या करत नाही, तिथं रेग मारतो आणि अलगद खत देतो 160-70 किलोच्या दरम्यान. पुन्हा मोठी बांधणी आणि खत 90 दिवसांनी आणि 120 दिवसाच्या नंतरच मोठी बांधणी करतो. मग त्यावेळेस उशीर झाला तर काय ऊस मोडत नाहीत? अजिबात नाही. कारण दोन्ही मारण्याचा उद्देश वेगळा आहे. पहिल्याचा म्हणजे फुटवं नियंत्रित करण्यासाठी असतो, बरोबर आहे. दुसरी म्हणजे भर देण्यासाठी. बरोबर आहे. तर मग त्यावेळेस खत किती देता? म्हणजे आता जर समजा आता त्याच्यानंतर जी टाकणाऱ्या 3 टप्पे आहेत खताचे, मग चुकून माझ्याकडनं जर आता समजा 1846 टाकली एक बॅग, एक 23 किलोचं किट घेतलं 40 दिवसांनी मायक्रोन्यूट्रनचं, आणि त्याच्यात जर आपण MOP ची बॅग टाकली, आता हे झालं त्या वेळेला हे 160-70 किलोच्या पुढे पडत नाही. बरोबर. म्हणजे 40 साऱ्या निघल्या तर 5 किलो पडतं, सरीला मोजूनच खत घालतो. आणि मग 90 दिवसांनी जी खत घालायचे आपल्याला, मग याच्यातनं आता काय राहिलंय, मग पॉलिसल्फेट आहे. बरोबर. पॉलिसल्फेट आहे, मग 14-35-14 आहे, 12-32-16 12-32-16 घेतो. त्यावेळेला 10-26 जे अवेलेबल असेल त्यावेळेला ती पुढं तसं पद्धतीने SOP टाकतो एक बॅग. बर बर बर. आता मग बांधल्यानंतर आता पाण्याची 5 फुटा सिरी हा. आहे, पाणी पाटाने देता. बरोबर आहे. आणि ठिबकचं ड्रिपनी, आता ड्रिपचं काय कसं केलंय, ज्या वेळेला आता साधारणतः 1/7 ते जवळ 30 नोव्हेंबर पर्यंत हा पावसाळी सीझन असतो. पावसातच. मग 5 महिने कमीत कमी पाण्यावरती फक्त ओलावा ठेवण्यासाठी ड्रिपचा जादा वापर तोपर्यंत ड्रिप वापरायचं. हा. मग डिसेंबर मध्ये एक पाणी द्यायचं मोकळं, मोठी बांधणी झाली की मोकळं पाणी द्यायचं. मग ज्या वेळेला जसं आपल्याला वाटेल, आता बाबा गरजच नाही आपल्याला, मग एप्रिल, मे, जून पूर्ण मोकळं पाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करून आपल्याला कसं लवकरात लवकर परिपक्वता येऊन. बरोबर आहे मित्रांनो. नुसतं ड्रिपवर सुद्धा जरी ऊस दिला तर तेवढ्याच कार्यक्षेत्र आपण काय करतो, पाणी कमी आहे, कमी वेळात पाणी देता येतंय, 4 तासात प्लॉट भिजतोय म्हणून ड्रिपवर केला तर ड्रिपचं पाणी जिथपर्यंत जाते तिथपर्यंतच मुळी वाढती. कृषी विद्यापीठ सुद्धा काय म्हणते, फेब्रुवारीचं ऊन वाढल्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे मध्ये 3 पाटांनी पाणी द्यावेत. आता तुम्ही दादा जे करताय ते बरोबर त्याच ह्यानी करतोय, जेणेकरून माझ्या पिकाचा, ऊसाचा सगळीकडे गारवा राहील, सगळीकडे ओलावा राहील, जास्तीत जास्त मुळी वाढेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा आपटेक होईल. आणि याला महत्वाचं म्हणजे 3 वेळा मी ड्रिंचिंग करतो. एक कोराजेनचं करतो, जी ऊस तोडायला आलं तरी आमच्या वाड्याला कीड येत नाही. लिसेंटा आणि डॅसिस खाली उन्नी माळाला असल्यामुळं आमच्या प्लॉटमध्ये कुठेही उन्नी नाहीच आहे. 2 गोष्टी आहेत मला तुम्हाला आवर्जून सांगायचे. आपण मगाशी बोलत होतो त्यावेळेस आपल्याला एवढं सविस्तर बोलता आलं नाही तिथं, कारण माझं एक सगळ्या शेतकऱ्याला विनंती असते की तुम्ही जमिनीमध्ये कुठलंही बुरशीनाशक, कीटकनाशक टाकू नका. तुम्हाला मी त्याला पर्याय देतो ना. तुम्हाला जर उन्नी होती, वाळवी होती किंवा खोडकीड सुरुवातीला येते, खोडकिडीला नाही त्याच्यामध्ये पण आहे, त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही आता पावसाळ्यात लागण करता बरोबर, मग त्याच्यात ट्रायकोडर्मा एकरी 1 लिटर मॅटरिझम, आणि मी तुम्हाला लिहून देतो, आपल्या वेबसाईटवर आहे, आपल्या PDF मध्ये आहे, सगळीकडे सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. मॅटरिझम ब्युएरिया, त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस, सुडोमोनस, हे 4 घटक एकरी 1 लिटर किंवा 1 किलो पाण्याच्या पुढं संध्याकाळी फुकून द्या, नाहीतर ड्रिपमधून सोडा. हे तुम्ही लॅन्सेटा देता. आता इतकं झाड जर कीडनाशक जर जमिनीत देत असेल तर मग जीवाणूचं काय होत असेल ना आता, आणि नंतर परत जीवाणू सोडतो, पुन्हा जीवाणू सोडतो. म्हणजे आणि आमचे मित्र बरेचसे YouTube मध्ये सुद्धा सांगतात, आज हे NPK कन्सोर्शिया सोडा, ट्रायकोडर्मा सोडा, आणि पुढच्या आठवड्यात म्हणतात हे बुरशीनाशकाची आळवणी कर. आणि हे जीवाणूला जर तुमचा सेंद्रिय कर्ब जमिनीत चांगला असेल, खायला जर तिथं असेल, वापसा असेल, तर हे वर्षानुवर्षे राहतात, ते कुठेही जात नाहीत. तुम्ही ऊस मोडला तरीसुद्धा ते सुप्तावस्थेत जातात, पुन्हा पाणी आलं, पीक आलं की पुन्हा वाढतात. म्हणजे दरवर्षी सोडा. फक्त आपण काय म्हणतो, एकदा हंगामात सोडा, बरोबर आहे, जास्त वेळा सोडायची गरज नाही.
तर हे एक लक्षात ठेवा. बरोबर. आता आपण जे उच्च उत्पादन घेतात त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, पाण्यात विरघळणारी खतं सोडा हा. आणि संजीवकाचा वापर करा. बरोबर. मित्रांनो 150 असं गणित असेल किंवा 200, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे, तुम्ही खताचं पाण्याचं व्यवस्थापन किती करताय, वाणाचा थोडा बहुत 25-26% रोल असतो आणि पुढं जो रोल येतो तो संजीवकाचा आणि पाण्यात विरघळणाऱ्या खताचा. एवढं साधं शास्त्र आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये कुठलं सोडायचं ते सगळ्या शेतकऱ्याला माहिती आहे. तुमचं काय शेड्यूल असतं थोडं पाण्यात विरघळणाऱ्या खताचं? पाण्यातनं विरघळणाऱ्या खताला आता आम्ही काय करतो, साधारणतः फेब्रुवारीमध्ये जीवाणू सोडतो आणि मग 120 दिवसांनी बांधणी झालेली असती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. मग एक महिनाभराचं रासायनिकचं संतुलन काढून फेब्रुवारीमध्ये जीवाणू सोडायचे. बर. आणि बरोबर मग एकदा फेब्रुवारीला सोडले किंवा जानेवारी एंडला सोडले, थोडं पुढं माग. मग मार्चच्या सुरुवातीला आपण अमोनियम सल्फेट देऊ हा, पाण्यातून थोडं द्यायचं, थोडं. 5-5 किलो. 3-5 किलो त्याच्यानंतर एसओपी द्यायचे, पोटॅश पण द्या हा पोटॅश पण देतो त्याच्याबरोबर. आणि हे फक्त पाऊस पडेपर्यंतच करायचे. आणि मग पुढं त्याच्यानंतर मग म्हणजे जवळजवळ आता मग ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा कमी होतो. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी 150 दिवस लक्ष दिलं तर माझ्या मते ऊस अगदी आम्हाला तर 90-95 टन आम्ही कायमस्वरूपी ऊस सध्या त्याच्यावर येऊ आपण. आता तुम्ही फवारण्याच्या करता किंवा आळवण्या सुरुवातीला, कारण फवारणी केल्याशिवाय संजीवकाचा वापर केल्याशिवाय तर उत्पादन इतकं वाढणार नाही. बरोबर. मग संजीवकामध्ये काय काय घेता तुम्ही? 6B आणि GA. आता GA कधीची फवारणी घेता आणि 6BA ची कधी घेता? सुरुवातीला एक साधारणतः ज्या वेळेला ऊस 4-5 पानावरती येतो त्यावेळेला त्या पिकाला सुदृढ अवस्थेत आणण्यासाठी मग जी काही टॉनिक असतील, म्हणजे आता आपल्याला काय कोणत्या कंपनीचं नाव नाही, बरोबर पण जी असतील टॉनिक, समजा ऑक्सिजन आहे किंवा फुटवे येण्यासाठी 1261 आहे, त्याच्या बरोबरीने बाबा जर समजा तिथं इतर काही जाणवलं सांगा काय नाही, आपल्याला काय विकायचं नाही, कुणाला दोष पण द्यायचं नाही, तुम्ही जे करताय ते सांगा. मायक्रोन्यूट्रनची एखादी त्याच्यात बॉटल घेऊन आपण पावडर फॉर्म मधलं घेतलं तरी पण चालतंय. बरोबर. मग आता खालून कोराजेन केलेलं असतंय, लिसेंटा केलेलं असतंय, कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम, ह्युमिक, हे 3 ड्रिंचिंग केलेले असतात खालून सुरुवातीलाच. अगदी 40 दिवसात 3 करून टाकायचे, ड्रेंचिंग करून टाकायचं. आता आणि 40 दिवसात एक फवारणी करायची. बर. फवारणीमध्ये काय GA आणि नाही फवारणीमध्ये सुरुवातीला 1261 घेऊया डायरेक्ट. आणि मायक्रोन्यूटन आणि एक टॉनिक आहे 30-35-40 दिवसापर्यंत 19-19 घेऊ शकता. त्याच्यानंतर 1261 घ्यायचं, मध्येच 13-0-45, 13-40-13 आणि शेवटी मग 0-0-50, 0-52-34 असं एक साधं शेड्यूल आहे. एकरी 2-3 किलो, 5 किलो 7 किलोच्या अजिबात भनगडीत पण नका, 2-3 किलो सुरू. बरोबर आहे. आता GA आणि 6BA ची जर फवारणीचा विचार केला तर पहिली GA ची फवारणी 45 ते 50 दिवसांनी 25 ते 50 ppm. आपली पिकाची अवस्था कशी आहे, जमिनीत मध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे, त्याला खायला काय टाकले, याच्याप्रमाणे तुम्ही 50 पर्यंत घेऊ शकता. आणि 6BA ची जर घ्यायची असेल तर 10 ते 20 ppm आणि 60 ते 75 दिवसाच्या दरम्यान 6BA किंवा NNA घ्यायची. आणि मग लागणीच्या अगोदर सुद्धा इथ्रेल वगैरेची रिकमेंडेशन आहे. ते काय घेतं का कोणी? नाही. कारण त्याचा उतारा वाढवा, पक्वता व्हावी, साखरेचं प्रमाण वाढ, ते काय घेत नाही. तर असं एकंदर प्लॅन्टोचं जाईम आहे ते फवारणी, तो ब्रासिनाइड गोदरेज डबल म्हणून आहे, पण ते कधी घेणं अपेक्षित आहे. ब्रासिनाइड जे हे संजीवक आहे, ही ज्यावेळेस पिकावर ताण येतो, म्हणजे वापसाच नाही, खूपच थंडी आहे, अशा वेळेस एखादं त्याचं डोस फार कमी आहे, 1 ते 0.2 ppm आहे, म्हणजे फार कमी लागतं. असं एकंदरीत संजीवक, पाण्यात विरघळणारी खतं, 2 सरीतलं अंतर वाढवायचं, भरपूर सेंद्रिय पदार्थ घालायचे, सुधारित वाणाचा वापर करायचा आणि असं एकंदर व्यवस्थित पाण्याचं याचं नियोजन केलं तर सहजासहजी शेतकरी आता 100 टनापर्यंत चाललाय. आता तुमचं आपण जिथं बसलोय तिथलं ॲव्हरेजचं काय? आता इथं म्हणजे आता इथं याच्या शेजारी आता ही कांदे केले होते, आता ऊस लावलाय, तर इथं सुद्धा आम्ही अगदी त्याच्या गेल्या वर्षी 90-92 टन ऊस काढला. आता ह्याच्या खाली जी कांदे केलेली रानं आहेत त्या रानात ह्या वर्षी आम्ही 95 टन काढला ऊस काढला. म्हणजे साधारणतः एक इथं जी 10 एकर शेती आहे, ह्या 10 एकरात 4-5 एकर ऊस असतो. इथं 90-95 टन आंतरपीक फ्लावरचं घेऊन
हा ते तो विषय राहिलाच की फ्लावरचा सुरुवातीला सांगितलं तुम्ही सगळ्या रानात फ्लावर घेतोच घेतोच कंपल्सरी, कारण लेबर म्हणजे आमच्याकडे गडी वगैरे आहेत कामाला, बायका आहेत, आम्ही अख्खं कुटुंब काम करतो. म्हणजे फ्लावर जी काय 8,000 हुंडी हा. बसवतात त्याच्यातून ऊसाचा सगळा खर्च काढायचा. निघतो. मित्रांनो, बहुतेक मंडळी घेतात पण काही मंडळी अजून मागं राहतात. तर कांदा असेल, फक्त ऊसापेक्षा उंच न वाढणारं हा. पीक असावं, वेलवर्गीय पीक नसावं. मग त्याच्यात तुम्हाला भुईमुग असेल, असे बरेच पर्याय आहेत. तर तुम्ही फ्लावर, कोबी, भुईमुग, बटाटा चांगलं पीक आहे ज्या ठिकाणी, तर असे पीक घेऊन त्याच्यामधून जर आपला उत्पादन खर्च काढला तर 100% ऊसाची शेती परवडू शकते. मग आता एकंदर खर्च किती होतो? एक 70,000 रुपयाच्या दरम्यान एकरी. खर्च होतो एकरी. 60 त्याच्यात म्हणजे आमचं काय आहे, ट्रॅक्टरचं काम गरजेचं आहे. हो तरी म्हणजे ते वजा जातं 70 जाते. म्हणजे तुम्ही आता ही पाण्यात विरघळणारी खतं असेल 6 सारखं किंवा 30,000 रुपयाचं रासायनिक खत होतं. एक 15-16,000 रुपये मजुरी होती. मजुरी होती. मग कुठं काय मेंटेनन्स 70-80,000 रुपये एकरी फायनल होतो 100% होतं. लाख रुपये धरायचं. हा, नाही लाख नका धरू, हा. नका धरू लाख. मग किती? कारण काय पुढे मेसेज व्यवस्थित नाही, जे नाही, आहे तुम्हालाच विचारतो मी. 70,000 रुपयामध्ये अगदी मग आता- 100% माणूस आणि 90 टन ऊस, 95 टन ऊस काढू शकतो. 90च हिशोब धरू. मग तुमच्याकडचा कारखाना भाव किती देतोय? आता मला 3100 रुपये यंदा बाजार 3,000 झालं 9 त्रिक 27, आणि वरचे 70 गेले. 2 लाख रुपये राहिले. एकरी राहतात 15-16 16 महिन्यात ऊस महिने. जातो. आणि कोबी फ्लावरचं मग ते सगळा खर्चच काढतंय, हेच पैसे शिल्लक राहतात. मग लोक तर म्हणतात शेती परवडत नाही, ऊस परवडत नाही नाही, आता मी गेली 30 वर्ष झालं शेती करतो. शेती फक्त तुम्ही संगत कुणाबरोबर आहे, माझी संगत सगळी साहेबांबरोबरच आहे. म्हणजे हे असतील राहुरी विद्यापीठचे आमचे गावडे साहेब आहेत इथं गावामध्ये, जे पण लोक तुमच्यासारखी भेटतील त्यांचं डोकं खाऊन मी माणूस तयार झालोय. मला शेती परवडती. म्हणजेच काय, प्रत्येक पिकाबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या पिकाला जसं लागेल तसं जर मित्रांनो दिलं, शास्त्रोक्त दृष्टिकोन ठेवला, तर आपोआप उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादकता पण वाढती, उत्पन्न पण चांगलं येतं. त्यासोबत विनाकारण पर्यावरणाचा, पाण्याचा, मातीचं नुकसान होत नाही. म्हणजेच एकंदर ज्ञानाचं आणि कौशल्याचा वापर केला, ज्ञानात शेती केली तर शेती नक्की परवडते. बरोबर आहे? एकदम बरोबर. दादा, आपण आवर्जून सकाळपासून थांबले, आमच्यासाठी वेळ दिला. आपण बऱ्याच वेळ झाला सोबत आहे हा. आणि तुमची एकंदर चिकाटी आणि बारकावे पाहिले तर तुमच्या कामाला, कार्याला सलाम, नमस्कार. धन्यवाद.